नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे 26 नोव्हेंबर आणि या 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आज वाटप सुरू झालेलं आहे। तर 7,500 अधिक 2100 रुपये हे सोबतच मिळत आहे। यासोबतच तुम्हाला एक मोठं गिफ्ट सुद्धा तिथं मिळणार आहे। काय मिळणार आहे बघा, मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत की आजच पैसे हे गेले पाहिजेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, किती वाजता हे वाटप सुरू होणार आहे, बरं हे कोणत्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, तुमचं पोस्टचं खातं असेल तर काय होणार आहे, बँकेचं खातं होणार असेल तर काय येणार आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणी आता 6वा हप्ता येणारा जो डिसेंबरचा हप्ता आहे 2100 रुपये त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि 7,500 मागचे राहिलेले। यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत की या जिल्ह्यात वाटप सुरू करा, तिथं उशीर करू नका। कारण आता निवडणूक होऊन निकाल लागून 3 दिवस झालेले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणार असं म्हणलं होतं। तर त्याचं वाटप आता सुरू झालेलं आहे। 26 नोव्हेंबर आज तुम्ही पाहत आहात मराठी इन्फॉर्मेशन यूट्यूब सेंटर चॅनल। तर पटकन आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला आता पैसे कधी येणार आहेत, फिक्स पैसे कधी। कारण फिक्स पैसे तो वाटप सुरू झालेला आहे आता 7,500 आणि जे आता पुढचा जो हप्ता 2100 आहे तो येणार आहे। काही जण म्हणत होते की 1500 रुपये येणार पुढचा हप्ता, नाही, तो 2100 रुपयेच येणार आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येतील। एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गट यांनी मोठी बातमी इथं दिलेली आहे। कालच ही संध्याकाळी ज्यावेळेस त्यांना पत्रकार परिषद झाली, त्यांची सोबत ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस लाडक्या बहिणींना पैसे कधी देणार हा जो प्रश्न आहे तो त्यांना विचारला गेला होता आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की त्यांना लगेच पैसे त्यांना आता पाठवले जाणार आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने इथं पैसे पाठवले जाणार आहेत। तर पहिल्या टप्प्यात तुम्ही येणार काय नाही हे कसं आपण बघायचं लक्षात घ्या। मी जो सांगत आहे ते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण जी योजना आहे त्यांना 2100 रुपयाची ओवाळणी मिळणार आहे। एकनाथ शिंदे यांनी केलं आहे जाहीर, हिवाळी अधिवेशन ज्यावेळेस सुरू होईल त्याच्या अगोदरच पैसे तिथे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। हिवाळी अधिवेशन चालू होईल डिसेंबर महिन्याच्या म्हणजे 1-2 डिसेंबरला चालू होईल हिवाळी अधिवेशन जे आहे, परंतु त्याच्या अगोदरच तुम्हाला 2100 रुपयाची ओवाळणी ही एक मोठं गिफ्ट तुम्हाला तिथं मिळणार आहे। कारण काय, ज्यावेळेस लाडक्या बहिणी काल ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे गेल्या होत्या त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यावेळेस लाडके मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की लाडक्या बहिणींनो, तुमच्यामुळेच महायुती सरकारला बळ आलेलं आहे। महायुती सरकार हे जी निवडणूक आहे ते पार पाडू शकलं, तर तुम्हाला एक ओवाळणी म्हणून आम्ही ही 2100 रुपयाची भेट लवकरच तुमच्या खात्यात टाकणार आहोत। तर ते उद्याच टाकणार आहोत, म्हणजे आजच 26 नोव्हेंबरलाच ते पैसे पडणार आहेत। लक्षात घ्या, हे पैसे तुम्हाला दुपारनंतर पडायला भेटतील। 12 ते 1च्या पुढे तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटला यायला हळूहळू सुरुवात होईल, 12 वाजल्यापासून पुढं। परंतु तिथं काही महत्त्वाचे नियम सुद्धा आता तिथं सांगितले गेलेले आहेत। काही महत्त्वाच्या तिथं 2 ते 3 त्यांनी नियम सांगितले आहेत, काही महत्त्वाचे आदेश सुद्धा बँकांना दिलेले आहेत। तर तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे। आपण आता बघणार आहोत की नेमकं काय आहे हे बघा। तुम्ही इथं बघू शकता की लाडक्या बहिणी ज्यावेळेस लाडके बहिणी जे एकनाथ शिंदे आहेत यांची ओवाळणी करायला, यांना औक्षण करायला गेल्या होत्या, तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये, औक्षण करायला गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की लाडक्या भावाला की आमचे पैसे कधी येणार। त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलं की पैसे तुम्हाला 26 नोव्हेंबरला अकाउंटला पडणार आहेत। तर लक्षात घ्या, आता तुमच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत, परंतु तुम्हाला काही दक्षता तिथं घेण्याची गरज आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे। सगळ्यांची मंजुरी झालेली आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार, सोबत लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट। आता बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास लागले होते आणि आघाडीनं ते सगळ्यात निवडून आले होते। आता ह्याची जी काही मोठी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला सुद्धा येणार आहे असं स्वतः त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायचं नाही, सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। परंतु लक्षात घ्या, काही महत्त्वाचे नियम तिथे सांगितले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार हे तुम्हाला मी सांगतो। आज जर बघितलं तर तुम्हाला मी सांगतो पालघर पासून मुंबई उपनगर, पुणे, सांगली, सोलापूर आणि इकडे जर बघितलं की आपण जर बघितला पुढं जर अकोला, जळगाव असे या शहरांमध्ये पूर्ण पैसे जे आहेत ते आज वाटप व्हायला सुरुवात होणार आहे। आणि काही नांदेड वगैरे या टप्प्यात सुद्धा आज पैसे यायला सुरुवात होणार आहे।
तर हे कशावरून होतं तर लक्षात घ्या, हे जे लिस्ट आहे ही जी पहिल्या टप्प्यानुसार जे पैसे येत असतात याची लिस्ट तयार होत असते. तर ही लिस्ट जी आहे ती बॅकएंडला तयार होत असते, म्हणजे मागं अर्ज पडताळणी सुरू होऊन तुमची जी काही लिस्ट आहे ती तयार केली जाते. त्या लिस्टनुसार तुमच्या जिल्ह्यातील जी लिस्ट आहे ती तुमच्या जिल्ह्याच्या बँक ज्या असतात किंवा जे नॅशनल बँक आहेत, गव्हर्नमेंट बँक आहे, त्या बँकेला पाठवलं जातात. आणि तुमचा जो आधार नंबर असतो, आधार नंबर जो असतो ना, तो आधार नंबरच्या साहाय्यानं तुमच्या अकाउंटला तो टाकला जातो. लक्षात घ्या, ही जी प्रोसेस असते ही प्रोसेस तिथं फॉलो केली जाते. आता लक्षात घ्या, इथं महत्त्वाचे बाब अशी आहे, या जिल्ह्यात तर वाटपच होणार आहेत. आता हे जे मी तुम्हाला जिल्हे दाखवलेत हे पूर्ण जिल्हे जे आहे हे टप्प्या, हा जो टप्पा आहे पूर्ण टप्पा, तिथं तुमच्या अकाउंटला पैसे येणारच आहेत. आता एक काम करायचं आहे ते म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं एक बाब आहे ती म्हणजे तुम्हाला बँक संदर्भात एक मोठी अपडेट तिथं पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे काय, आता पैसे तुम्हाला माहिती आहे की अकाउंट नंबरला पाठवलं जातं. अकाउंट नंबरला पैसे कसं पाठवलं तर ते आधार कार्ड सोबत. आधार कार्ड आता बहुतेक लाडक्या बहिणींचं हे कनेक्ट नाही, तर त्यांनी काय सांगितलं की आधार कार्ड जे आहे आपलं ते तुम्ही एकदा कनेक्ट करून पहा. कारण काय होतंय, अर्ज पडताळणी करताना त्यांना आधार डझंट मॅप असा एक तिथं तुम्हाला दिसत असेल बघा, आधार डझंट मॅप असं तुमच्या ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचं जो वेबसाईट आहे त्याच्यावरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसतं आधार डझंट मॅपचा असा एक प्रॉब्लेम दिसतो. आणि त्यामुळे पेमेंट तुमचं जे आहे ते कॅन्सल दाखवत आहे किंवा ते पुढचं पेमेंट तुमचं येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जा, आजच बँकेत जाऊन जी तुमची बँक होती त्या बँकेला परत एकदा आधार कार्ड आहे का नाही हे चेक करून घ्या. आधार कार्ड लिंक आहे का नाही, जोडलं गेलेलं आहे का नाही हे चेक करा. कारण काय होतंय, फक्त तुम्ही फॉर्म भरून आलात परंतु तो जो फॉर्म आहे तो खरंच तिथं लिंक झालेला आहे का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीत ना हे बघायचं आहे. सोबतच तुमचं जे पोस्टाचं खातं आहे, पोस्टाच्या खात्यातसुद्धा आज जाऊन या. कारण भरपूर जणांचे पोस्टाचे खातेसुद्धा तिथं आता बंद पडत आहेत, कारण त्याच्यामध्ये देवाणघेवाण झालेलं नाही आहे. 2 महिने आपण बघितलं तर पोस्टाचं खातं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असल्यामुळं पोस्टाचे खातेसुद्धा बंद झालेले आहेत. आणि हे काम तुम्हाला लवकरच आजच करायचं आहे, कारण आज पैसे वाटप सुरू होणार आहे. दुपारनंतर तुमच्या अकाउंटला पैसे तिथं हळूहळू यायला सुरुवात होतील. जसं तुम्हाला एखादी अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यासाठी नवनवीन अपडेटसाठी लाडक्या बहिणींसाठी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे कळवू शकता की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत. आता मी तर तुम्हाला सांगितलं की पैसे किती येणार, कधी येणार, कुठल्या खात्यामध्ये येणार, कुठल्या जिल्ह्यांमध्ये येणार, हेही मी तुम्हाला सांगितलं आहे. अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा जा. काही प्रॉब्लेम असतील तेही सुद्धा इथं कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.